72 तास गावात राहायचं नाही म्हणून रहिवासी दाखला नाही, रहिवासी दाखला नाही म्हणून रेशन कार्ड नाही, रहिवासी दाखला नाही म्हणून शिक्षण नाही, रहिवासी दाखला नाही म्हणून मतदार यादीत नाही, मतदार यादीत नाही म्हणून कुठल्याही राजकीय पक्षाला यांची गरज नाही, कारण मतदार यादीतच नाही. आणि मग हे ज्या वेळेला त्याच्यावरती एक मोठी डॉक्युमेंटरी फिल्म बनवली गेली, तिला रामनाथ गोयंका अवॉर्ड मिळालं. मग केंद्र सरकारने, त्यावेळच्या जुन्या भारतातल्या केंद्र सरकारने, मनमोहन सिंगांनी आयोग नेमला. त्या आयोगाने देशभर सर्व्हे केला आणि 2013 साली यांची लोकसंख्या, 2011 साली यांची लोकसंख्या 13 कोटी होती. महाराष्ट्रात 2.25 कोटी. आणि ही 13 कोटी लोक आज किती झाले असतील? 15-16 कोटी झाले असतील. हे 15-16 कोटी अदृश्य लोक भारताच्या पोटात राहत आहेत, इंग्लंडच्या लोकसंख्येपेक्षा जास्त. जे मतदार यादीत नाहीत, जे जनगणनेमध्ये नाहीत, ते कुठेच नाहीत. आणि हा दिवटा कायदा करणार की आता SIR करायचं, CA NRC करायचं, कागद दाखवा. यांनी कुठून दाखवायचे कागद? आणि या 15 कोटींनी कागद नाही दाखवल्यानंतर यांना कुठे टाकणार, कुठे ठेवणार? का समुद्रात बुडवणार? माणसं नाही आहेत. आणि ताईने सांगितलं ना, संधी मिळाल्याबरोबर शिक्षणात काय करू शकतात हे दाखवलं ना. हे आपण सर्वजण जाणतो ना. संधी मिळण्याचा फक्त अभाव होता, पण तीच बोचते आता. यांना संधी दिली, आता हे पुढे चालले, हेच बोचतंय. आणि म्हणून शिक्षणावर हल्ला. शिक्षणासाठी तुम्ही पुन्हा संघटित व्हायला नको, संघटनेवर हल्ला.